किती वाजले ते? 5 होते. काय येणार आहे उद्या ऑफिसला जायला? उद्या काहीतरी एक्साइट करेल. 200वर 6 विकेट गेली इंडियाचं. मॅच पण बघायला बोर होणार आहे. कुठेतरी बाहेरच जाऊया आता. कोणता? ताई मुलांना बाईक करून आता बस निघालो बाहेर फिरायला. बाहेर खूप ऊन आहे. माझं यायची गरज आहे. संध्याकाळचे 5:15 झाले तरी पण अजून एवढा गरम होतंय ना, बाहेर निघायचं मनच नाही करत आहे. करणे मला आता जायचं आहे पारशिक नगरला. पारशिक नगरला जायला साकेत थ्रू हा एक ब्रिज लागतो. तो पूर्ण राऊंड मारून जायला लागतो. आता शॉर्टकटमध्ये GTA ब्रिज आहे, सेम तसाच दिसतो, एकदम गोल राऊंड. आणि वरती जाऊन व्ह्यू तर असा सनसेटचा व्ह्यू एवढा भारी येतोय ना की बघा तुम्ही, किती मस्त वाटतं बघायला. फुल असं राऊंडच आहे. हा बघा किती मस्त दिसतं समोर सनसेटचा व्ह्यू. हा एक नंबर. हा बघा समोर कळव्याचा छोटासा सीन, छोटासाच आहे, मस्त दिसतो. तर आपल्याला जायचं होतं त्या लोकेशनवर. कोणत्या लोकेशन? पेट शो आहे, पेट कार्निवल. ॲड्रेस संध्याकाळची 7 वाजता जाते. आपण जाऊया आता कॅट शो बघायला. बघा तुम्ही आज कॅट शो. पारशिक नगरला पोचलोय. पारशिक नगरमध्ये हा 90 फीट रोड आहे. 90 फीट रोडवरच हा कार्निवल ठेवला आहे, पेट कार्निवल. चला आता आतमध्ये जाऊया, काय बघूया काय काय आहे. तर तिथं बॅनर लावलेत, खूप छान आहे. काउंटर्स. Have you seen those exotic pets there? Have you seen? पाहिलं तुम्ही एक्सोटिक फोटो वगैरे काढले का? छान छान एन्जॉय करा, छान फोटो काढा. मला तर वाटलं तो मगाशी माझ्या अंगावरच येईल, पण नाही. मी सुद्धा पहिल्यांदाच बघणार आहे. मी सुद्धा तुमच्या इतकंच एक्साइटेड आहे. किती जणांनी ऑलरेडी पाहिलंय या टाईपचा फॅशन शो? फॅशन शो पाहिलंय कधी तुम्ही? पाहिलंय कधी? नाही, काय ठेवलंय? वाव, किती मस्त आहे. थँक्यू. पहिल्यांदा बघणार. व्हेरी गुड. मी आहे तुमच्या सोबतीला. जे पेट ओनर्स आहेत त्यांनी इव्हेंट्समध्ये पार्टिसिपेट केलं असेल. सगळ्या कॅटसाठी हा वेगळा अनुभव असणार आहे, तुमच्यासाठी आणि माझ्यासाठी सुद्धा. माझ्या घरी सुद्धा कॅट आहे, पेट लवर आहे. जे कोणी नवीन आले आहेत त्यांच्यासाठी पुन्हा एकदा. ओके, सो एव्हरीबडी अंडरस्टँड्स the same thing here. So I don't have any problem with landing here. आणि मला बापरे, हा असा बसलाय ना, एवढा मोठा आहे, असं स्टॅच्यू सारखा राहिलाय एकदम. हा बघ, तू आतमध्येच ठीक आहे, तू बाहेर येऊ नको, तुझ्यासाठी तेच बरं आहे, ते घरातच राहा.
The famous Max has his bed on his desk. So before we start the entertainment session, we have here Max singing. हो. अरे भाई हा डॉग हाय. Yes, he's thanking the audience to sing a few. Please give a big round of applause again to Jesus. चला फायनली चालू झालंय. आपण ज्यासाठी आलो होतो. Oh, एवढं क्यूट, एवढं छोटंसं बाळ आहे ते. मोकळं सोडल्यावर सुद्धा घाबरत नाहीये. अगदी देखणी ताट म्हणावी अशी. But rest. हा. अगदी cute. सगळ्याप्रमाणे. He has participants. First of all, आम्ही आणखी माहिती पुन्हा एकदा Three plus three. सहा वेळा त्यांनी पार केला आणि त्याने उत्तर दिलंय. पहिलं तुम्हाला सांगितलं होतं ना, माझ्या कानावर ही गोष्ट आलेली आणि मी सगळ्यात जास्त उत्सुक या गोष्टीसाठी होतो की ब्रुनो कधी येतोय, कधी आपल्या प्रश्नांची उत्तरं देतोय. पहिल्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी दिलेलं आहे. जोरदार टाळ्या वाजवा. आता तरी वाजवा टाळ्या वाजवा. 2 plus 2. 2 plus 2. Say bye, Bruno, to everyone. ब्रुनो रागवलाय. इतके प्रश्न विचारले त्याला म्हणतो मी नाही करणार बाय. मी का करू? हा, त्याच्या मनातलं मी ओळखलं म्हणून त्यांनी आता बाय. आणि त्याला लाडाने 96चा आजोबा असं म्हणतात. आत्ताच मला कळालंय. काय करतो ते बघूया आपण. कशा प्रकारे चालतोय. वा वा, सुरू चालतोय. असे क्यूट असा हा काय. पण असं म्हणतात मूर्ती लहान पण कीर्ती महान. बघा त्याची एनर्जी बघा. सुद्धा घातले. आमचा रूपांतर दिसतो. फुलपाखरू आहे हा. फुलपाखरू अगदी गोंडस असा दिसतो. राजबागवर जायची, सगळ्यांना भेटायची, फोटो काढायची. Oh, and he is very beautifully dressed. साईज प्रमाणे त्याच्याप्रमाणे तो मॅच आहे. नावाप्रमाणे मॅच
रे. काय वर्णन करणार मी, बघत राहावं. बघा बघा माझ्याकडे बघा, झगमगीत कपडे मौलीला. Loud. तुम्हाला आपण फोटो काढायचे, गोल गोल फिरतोय. काढा. युकी. दूल्हा बन गया है, कोई दुल्हन है इसके लिए, आएगा दूसरी दुल्हन. वाह, बरं सुंदर फुलपाखरू. दुल्हा हा पार्टिसिपंट नाही आहे, पण he just wants to take a walk. That's awesome. पहिल्यांदाच इथे पेट्स फेस्टिवल ठेवलेला होता. खूप मस्त केलं यांनी. केवढी गर्दी, केवढी गर्दी, ते जास्तच. आणि ते काही बोलावं, तिकडून निघायची इच्छा तर नव्हती, पण काय बोलायचं यार, केवढे भारी पेट्स होते. मजा आली बघून. अरे कधी बघितलेले नव्हते, पण खूप मजा आली यार. किती मस्त होते सगळे पेट्स. आणि ते ब्रुनो तो काय बोलावं भाई, त्याला सगळं येत होतं. मल्टिप्लिकेशन, सबट्रॅक्शन, ऍडिशन, मॅथ्स. सही होते सगळे. चला मग आता काय, दिवस संपला आपला. आता काय उद्या परत ऑफिस. बाय बाय, टेक केअर.